मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांची कामगिरी। बंद घराचं कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी करणाऱ्या चोरास तात्काळ अटक। चोरलेल्या सोन्यासहित मुद्देमाल हस्तगत। कमल तानाजी शेडे राहणार शेंडेमळा, आंधळी, तालुका मान, जिल्हा सातारा यांच्या घरी घरफोडी झाली होती। या घरफोडीत कमल तानाजी शेंडे यांच्या घरातील पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यातील 2.25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवण्याची घटना घडलेली होती। यामध्ये 37 ग्राम वजनाची सोन्याची मोहनमाळ, 2 ग्राम वजनाची सोन्याची कर्णफुलं, लाल खडा व मोती असलेल्या 3 ग्राम वजनाच्या 2 सोन्याच्या नथी तसेच 6000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी श्रीमती शेंडे यांच्या घराचं कुलूप उचकटून घरात प्रवेश करून कणगीत ठेवलेल्या डब्यातील दागिने चोरून नेल्याची फिर्याद दाखल झालेली होती। दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी आपल्या गोपनीय बातमीदाराच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन आरोपी रामचंद्र भुजाबा शेंडे राहणार शेंडेमळा, आंधळी, तालुका मान, जिल्हा सातारा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याच्या कबुली दिल्यानं त्याच्याकडून 37 ग्राम वजनाची 1,48,000 रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ, कर्णफुलं हस्तगत करण्यात आली। सदर गुन्ह्यातील फिर्यादी तानाजी शेडे, वय 54 वर्ष, व्यवसाय घरकाम, राहणार शेंडेमळा, आंधळी, तालुका मान, जिल्हा सातारा यांनी दहिवडी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच दहिवडी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व दहिवडी पोलीस स्टेशनचे सहकारी महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोठे, स्वाती धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खडे, लक्ष्मण कुचेकर यांच्यासह सदर गुन्ह्याचा तपास लावून कारवाई केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे करतात। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, उपसंपादक अभिजित अवघडे, दहिवडी।